जिजाऊ नगर येथे उपस्थित असलेले सर्व सन्मानित सदस्य आणि बालगोपाळ मंडळी, आज आपण येथे दोन महान विभूती यांच्या जयंतीनिमित्त जमलेलो आहोत। राजमाता स्वराज्य जननी राजश्री जिजाऊ माता आणि थोर विचारवंत समाजसुधारक आध्यात्मिक गुरु असे स्वामी विवेकानंद या दोन व्यक्तींची जयंती 12 जानेवारी हा दिवस म्हणजे एक दुग्ध शर्करा योगच होय। सर्वप्रथम या दोघं विभूतींना मी माझं विनम्र अभिवादन करते आणि आज मी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न करते। नरेंद्रनाथ दत्त यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला। त्यांचा एक सुखवस्तू, एक श्रीमंत, एक विचारवंत अशा महान कुटुंबात झाला। त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे त्या काळचे एक मातब्बर वकील होते। त्यासोबतच ते एक महान दानशूर व्यक्ती होते। त्यांच्या मिळकतीतला जवळजवळ 70 ते 80% हिस्सा ते दानधर्म करत असत। त्यांच्या आई भुवनेश्वरी देवी या महान एक आध्यात्मिक अशा गृहिणी होत्या। त्या महान शिवभक्त पण होत्या। त्या स्वामी विवेकानंदांना लहानपणापासूनच रामायण महाभारत यांच्या गोष्टी सांगत असत। स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्रनाथ दत्त यांच्या आयुष्यावर प्रभू श्रीरामांचा खूप मोठा प्रभाव होता आणि अध्यात्माचं म्हणजे आज आपण स्वामी विवेकानंदांना जे ओळखतो त्यांची जी आध्यात्मिक ओळख आहे तिचा जो पाया आहे तो त्यांच्या आईच्या आध्यात्मिक वृत्तीतनंच त्यांच्यात निर्माण झाला। लहानपणी नरेंद्रनाथ दत्त हे जितके हुशार होते, जिज्ञासू होते, तितकेच ते खोडकर पण होते। आपल्या सोबतच्या लहान मुलांसोबत ते एकदा झाडाच्या फांद्यांवर खेळत होते। त्यांच्या खेळण्याने एका वृद्ध व्यक्तीला खूप त्रास होत होता आणि त्यांच्या काळजीपोटी ते त्यांना मुलांना सांगत होते की अरे या झाडावर खेळू नका, इकडे ब्रह्मराक्षस असतो म्हणे। सर्व खेळातली मुलं खूप घाबरली, त्यांना खूप भीती वाटायला लागली। पण नरेंद्रनाथ दत्त हे त्यांच्या पद्धतीनेच फांद्यांवर खेळत राहिले। त्यांना एका मुलाने विचारले, अरे नरेंद्र तू घाबरत नाहीस का म्हणे, ब्रह्मराक्षस असतो म्हणे इकडे। पण नरेंद्रनाथ दत्त म्हणाले, जर ब्रह्मराक्षस असता तर एवढ्यात तुम्हाला खाऊन नसता का गेला। अशा प्रकारे त्यांची धाडसी वृत्ती आणि जिज्ञासू वृत्तीने त्यांचं बालपण गेलं। पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते कोलकाता येथे गेले। त्यावेळेस त्यांच्याची जिज्ञासू वृत्ती इतकी वाढली की त्यांना खूप प्रश्न पडायला लागले, या जगामध्ये देव आहे का, देव असेल तर तो कोठे आहे, मूर्तीपूजा करायची का, अशा प्रश्नांनी त्यांचं आयुष्य भंडावून गेलं। पण त्यांना समाधानकारक उत्तर कुठेच मिळेना। एकदा शिकवत असताना महाविद्यालयातील प्राचार्य त्यांना म्हणाले की ह्या पाठ्यपुस्तकाविषयी तुम्हाला जर अजून कुठल्या अडचणी असतील तर दक्षिणेश्वर येथे एक महान संत असतात, तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि तुमच्या शंकेचे तुम्ही निरसन करू शकता। या गोष्टीने नरेंद्रनाथ दत्त यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला। त्यांच्या मनात सारखा विचार चालत राहिला की हे कोण असतील दक्षिणेश्वरला, त्या संतांना आपण जाऊन नक्कीच भेटू। त्याप्रमाणे त्यांनी विचार केला आणि त्यांच्यासोबत 4-5 मित्र घेऊन ते दक्षिणेश्वराला गेले। दक्षिणेश्वराला गेल्यानंतर तिथे रामकृष्ण परमहंस हे महान संत राहत होते। ते एक अवलिया होते। त्यांच्याकडे बघून नरेंद्रनाथ दत्त यांना खूप अद्भुत आविष्कार अशा शक्तीची जाणीव झाली आणि हळूहळू ते त्यांच्याकडे आकर्षित होत गेले। त्यांचा संपर्क वाढत गेला आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची त्यांना जवळपास हळूहळू उत्तरं मिळत गेली। पुढे कालांतराने रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना आपले अनुयायी म्हणून पुढे केले आणि ते त्यांचे आवडते शिष्य पण झाले। कालांतराने रामकृष्ण परमहंस यांना स्वरयंत्राचा कर्करोग झाला। त्याच्यानंतर त्यांनी त्यांची धुरा स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्रनाथ दत्त यांच्याकडे दिली। नरेंद्रनाथ दत्त यांनी त्यावेळेस संन्यास घेतला आणि त्यावेळेस त्यांनी पुढची सगळी धुरा सांभाळली। त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना पण केली आणि एका राजाने त्यांना स्वामी विवेकानंद हे नाव प्रदान केले। पुढे त्यांनी खूप देशभ्रमण केलं, देशासाठी युवकांना त्यांनी प्रेरित केलं। असंच भारत भ्रमण करत असताना त्यांचा एक प्रसंग तुम्हाला सांगते। ते भारत भ्रमणतीवर असताना एका नदी किनारीवर त्यांना एका काठावर दुसऱ्या काठावर जायचं होतं
आणि ते एका होडीची वाट बघत होते. ते वाट बघत असताना त्यांना एक संत भेटले. ते म्हणे, अहो तुम्ही स्वामी विवेकानंद का? स्वामी बोलले, हो मीच. त्यांनी परत एकदा विचारलं, तुम्ही नक्कीच स्वामी विवेकानंद का? हो म्हणे. मग का हो म्हणे, तुम्ही याची होडीची वाट का बघत आहात म्हणे? तुम्ही तर मोठे विभूती आहात म्हणे. तुम्ही तर तुम्हाला बघा म्हणे, मी तुम्हाला पाण्यावर चालून दाखवतो म्हणे. तुम्ही होडीची वाट का बघताय म्हणे. ते जे संत होते ते अक्षरशः पाण्यावर चालायला लागले. आणि ते स्वामी विवेकानंदांना म्हणाले की 15 वर्षाच्या मोठ्या कारकिर्दीत किंवा मोठ्या तपश्चर्येनंतर ही विद्या मला प्राप्त झाली. मग स्वामी विवेकानंद त्याच्यानंतर होडी आली आणि होडीमध्ये दोघं ते स्वामी विवेकानंदांनी त्या संतांना पण सोबत बसवलं आणि ते एका किनाऱ्यावर दुसऱ्या किनाऱ्यावर गेले आणि स्वामींनी त्यांना त्या होडी चालकाला 2 आणे दिले. एक आणा त्यांचा स्वतःचा, एक आणा त्या संतांचा. मग मग त्यांनी स्वामी विवेकानंदांनी त्या संतांना सांगितलं, बघा म्हणे, ह्या एका गोष्टीसाठी आपल्याला फक्त मोजून 10 मिनिटं लागली आणि खर्च फक्त 1 आणि दोघं मिळून 2 आणे आला म्हणे. पण तुम्ही या विद्या प्राप्त करण्यासाठी तुमच्या आयुष्यातली 15 वर्ष वाया घालवली. ह्या 15 वर्ष मी वाया न घालवता त्याचा मी जनसेवेसाठी वापर केला. एकांतात राहून विद्या शिकण्यापेक्षा मी युवकांना प्रेरित केले, म्हणून आज मला लोक ओळखत आहात. तुम्हाला पण आज लोक ओळखत नाहीत, याचं हेच एक कारण आहे. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये असे भरपूर प्रसंग होते. एकदा ते आश्रमात असताना त्यांना एक नैराश्यग्रस्त युवक भेटायला आला. तो युवक त्याची समस्या मांडत होता स्वामींजवळ की मला कुठल्याच गोष्टीत यश येत नाही, मला सारखं अपयश येत असतं, माझ्यामध्ये खूप नैराश्य आहे. स्वामी, तुम्ही मला याच्यावर काहीतरी मार्गदर्शन करा. स्वामी त्यांना म्हटले की अरे, तू ते तरुण मुलगा आहेस, तुझ्या समस्याचं मी निराकरण करतो. तोपर्यंत माझ्याकडे हा एक पाळीव कुत्रा आहे म्हणे, तू या पाळीव कुत्र्याला एक राऊंड मारून आण म्हणे, तोवर मी तुझ्या समस्यांचे निराकरण शोधून ठेवतो. तिकडनं एक 5 मिनिटात ते राऊंड मारून आल्यानंतर तो कुत्रा अगदी जोरजोरात हापत होता, अगदी मोठमोठ्याने श्वास घेत होता. मग स्वामी विवेकानंदांनी त्यांना कारण विचारलं की हा कुत्रा एवढा हापत का आहे? तर त्या माणसाने, त्या युवकाने सांगितलं की स्वामी म्हणे, हा कुत्रा रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला भुंकत होता, सारखा एका रस्त्यावर दुसऱ्या रस्त्यावर उड्या मारत होता. त्याला मी सांगत होतो सरळ चाल, पण तो सरळ चालतच नव्हता. मग स्वामी विवेकानंदांनी त्याला माणसाला सांगितलं की तुझ्या अपयशाचं कारणही हेच आहे म्हणे, तू एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करत नाही. जसं हा कुत्रा सरळ चालण्याकडे लक्ष न देता तो इतर कुत्र्यांवर भुंकणे, वेड्या वाकड्या रस्त्याने चालणे, या गोष्टीत तो स्वतःची एनर्जी वाया घालवत होता, म्हणून तो आज एवढा हापत आहे, म्हणून तो अपयशी दिसत आहे. आणि तुझ्या अपयशाचं कारण देखील हेच आहे. त्या युवकाला काय समजायचं होतं त्याला ते समजलं. अशा प्रकारे स्वामी विवेकानंद हे त्यांच्या भक्तांना अगदी साध्या सोप्या सरळ मार्गाने त्यांना मार्गदर्शन करत असत. एकदा स्वामी विवेकानंद रेल्वेने प्रवास करत होते आणि रेल्वेमध्ये अगदी 2-3 तरुण मुली होत्या. त्यांना स्वामी विवेकानंद यांचा पेहराव असा भगवा कपडे, डोक्यावर पगडी असा होता. आणि त्या मुलींना स्वामी विवेकानंद यांची एक चेष्टा करण्याची इच्छा व्यक्त झाली. स्वामी विवेकानंदाच्या हाताचे घड्याळ होतं. त्या घड्याळाला त्या मुलीने ठरवलं, 2-3 मुली थट्टा आणि मस्करी करत होत्या. त्या म्हणत होत्या, हा जो अवलिया दिसतोय म्हणे, याची आपण जरा मस्करी घेऊ म्हणे. एक मुलगी पुढे आली, ती स्वामी विवेकानंदांना म्हणायला लागली, याचं घड्याळ आपण चोरू म्हणे, तुमचं घड्याळ मला द्या, तुमचं मला घड्याळ द्या. 2-3 मुली अगदी आकांतांडव करायला लागल्या. आणि जर तुम्ही हे घड्याळ नाही दिलं म्हणे, तर मी रेल्वे पोलिसांकडे तुमची तक्रार करू आणि सांगू की हा मनुष्य स्त्रियांचा छळ करत होता आणि आमची छेड काढत होता. बघा, स्वामी विवेकानंद अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, त्यांनी ही गोष्ट कशी हाताळली बघा. त्यावेळेस ज्या मुली स्वामी विवेकानंदांशी बोलत होत्या, तुमचे घड्याळ द्या, त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी हाताने इशारा केला की तुमचं बोलणं मला काही कळत नाही, तुमचं काय जे म्हणणं आहे ते कागदावर लिहून द्या म्हणे, मला काही कळत नाही. त्याने हाताने इशारा केला आणि त्या मुलींना कळलं, त्यांनी बरोबर ते लिहून घेतलं. स्वामी विवेकानंदांनी तो कागद हातात घेतला आणि स्वतःच रेल्वे पोलिसांना बोलवलं की या मुली मला असं त्रास देत होता. बघा किती सुंदर पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात तक्रार लिहून घेतली, जेणेकरून ते कुठेच अडकले नाही. अशा प्रकारे आपल्या चातुर्याने स्वामी विवेकानंद हे त्यांचं कार्य हे अविरत पुढे नेत होते. त्यांना भारत भ्रमंती करताना त्यांना एक वर्तमानपत्रात बातमी वाचायला मिळाली की अमेरिकेत शिकागो येथे धर्म परिषद भरत आहे. त्यांना स्वतःहून इच्छा व्यक्त झाली की या परिषदेमध्ये आपण भाग घ्यावा.
त्यांनी ते पत्र वाचलं. आता परवानगी कोणाची घ्यायची? तर आता तोवर त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यांच्या त्या पत्नी होत्या शारदा देवी, यांना भेटायला ते आश्रमात गेले. ज्यावेळेस ते आश्रमात भेटायला गेले त्यावेळेस त्या गुरुमाऊली गुरुमाता या विळीने सुरीने भाजी कापत होते. स्वामी विवेकानंद यांनी त्यांना परमिशन सांगितले की शिकागोमध्ये अशी परिषद आहे आणि भारताचं प्रतिनिधित्व तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. गुरुमाता हे फक्त ऐकत होत्या. गोष्ट खूप मोठी होती. त्याही विचारात पडल्या होत्या की स्वामी विवेकानंदांना याची परमिशन कशी द्यायची. त्या काही बोलल्या नाही, अगदी शांत होत्या. त्यांनी भाजी कापता कापता हातातली जी सुरी होती ती फेकून मारली, खाली जमिनीवर फेकून मारली. विवेकानंदांना आश्चर्य वाटलं की गुरुमाता असं का करत आहेत. त्यांनी फक्त त्यांना हाताने इशारा केला की सुरी माझ्याकडे आणून दे. ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी ती सुरी उचलली, त्याचा जो धारदार भाग होता सुरीचा तो त्यांनी त्यांच्या बोटात पकडला आणि जी संरक्षक मूठ असते सुरीची ती गुरुमाऊली गुरुमाता यांच्या हातात दिली. त्याच्या दुसऱ्या क्षणाला गुरुमातांनी त्यांचा निर्णय सांगून टाकला की स्वामी विवेकानंद तुम्ही या परिषदेला जाण्यास योग्य पात्र आहात. स्वामी विवेकानंद म्हटले की 1-2 मिनिटापूर्वी गुरुमाता तुम्ही काहीच बोलत नव्हत्या आणि अचानक असं का एकदम तुम्ही डायरेक्ट सांगून टाकलं मला. त्यावेळेस गुरुमाऊली बोलल्या, जर तू येथे माझं संरक्षण करू शकतो म्हणजे जो धारदार भाग आहे तो तुझ्या हातात धरतो आणि जो सुरक्षित संरक्षित भाग आहे मुठीचा तो माझ्या हातात देतो, याचा अर्थ तुझी दुसऱ्याला देण्याची जी कला आहे याच्यातून तुझं दुसऱ्यांचं दुःख दुसऱ्यांची यातना तू स्वतःच्या अंगावर घेऊन समोरच्याला तू सुरक्षित ठेवतो. याच गोष्टीने मी तुझ्यावर प्रभावित झाली आणि मी तुला परवानगी देते, तुझी पात्रता आहे की तू भारताचं प्रतिनिधित्व शिकागो येथील विश्व परिषद करू शकतो. त्याप्रमाणे त्यांना भरपूर अडचणींचा सामना करावा लागला. मजल दर मजल करत ते शिकागो येथे पोहोचले. ते पोहोचताच तिथे त्यांना कळले की ही धर्मपरिषद पुढे ढकलली गेली. मग त्यांनी शिकागो येथे राहणं त्यांना जरा परवडत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी बोस्टन इथे राहायला गेले आणि तिथे त्यांना भरपूर लोकांनी मदत पण केली. शेवटी जो धर्मपरिषदेचा दिवस उजाडला तो दिवस म्हणजे 11 सप्टेंबर 1893. त्या सभेमध्ये संपूर्ण विश्वातून मोठे मोठे धर्मगुरू आले होते. त्यांनी खूप छान पेहराव केलेले होते. जवळजवळ 7,000 लोकांचा समूह तिथे जमलेला होता. पण आपले स्वामी विवेकानंद मात्र आपला भगवा वेश आणि डोक्यावर पगडी घालून त्या संमेलनात गेले. त्यांचा अवतार बघून येथील काही महिला त्यांना हिनवत होत्या आणि हसत होत्या की हा कोण अवलिया एवढ्या मोठ्या धर्मपरिषदेत आला. पण स्वामी विवेकानंदांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करता लक्ष न देता त्या परिषदेत त्यांनी सहभाग घेतला. सर्वात आधी भरपूर महान व्यक्ती महान विभूती हे स्टेजवर मंचावर आले. सगळ्यात शेवटी स्वामी विवेकानंद यांचा नंबर आल्यानंतर ते उभे राहिले आणि त्यांनी आधीचे लोक जे होते ऑल लेडीज अँड जेंटलमेन वगैरे अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केलेली होती. पण स्वामी विवेकानंद सगळ्यांना ऐतिहासिक घटना सर्वांना माहितीच आहे. त्यांनी माझ्या अमेरिकेतील सर्व बंधू आणि भगिनींनो असं म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी असे वाक्य म्हणताच तो 7,000 लोकांचा जो समूह होता अक्षरशः उभा राहिला आणि त्यांनी सलग अखंड 2 मिनिटांच्या कालावधीत टाळ्यांच्या कडक गजरात त्यांचं स्वागत केलं. त्याच्यानंतर आपण फक्त एवढंच ऐकतो की स्वामी विवेकानंदांनी भाषणाची सुरुवात अशी केली. पण आज तुमच्या समोर त्यांनी नक्की भाषण काय केलं शिकागो येथे याचा एक थोडा अनुवाद मी सादर करण्याचा प्रयत्न करते. सर्वप्रथम टाळ्यांचा गडगडाट थांबल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी सर्वांचे आभार मानले. मी तुमच्या या आदराने खूप माझं हृदय उचंबळून आलेलं आहे. मी माझ्या थोर संतांची परंपरा असलेला भारत मातेकडून भारत भूमीकडून तुमचा धन्यवाद मानतो. मी अशा देशात अशा भारतात मी जन्म घेतलेला आहे त्याचा मला गर्व आहे. माझ्या धर्माचा मला गर्व आहे. माझं भाषण सुरू होण्याआधी काही व्यक्तींनी इथं उल्लेख केला की सहिष्णुतेचा उगम हा पौर्वात्य देशांकडून जगाला मिळाला आणि मला अभिमान आहे की मी एक पौर्वात्य देशाचा नागरिक आहे. मी अशा देशाचा नागरिक आहे, अशा धर्माचा मी रक्षक आहे की त्या धर्माने सर्व धर्मांना त्यांच्या उणीवांसकट त्यांना त्यांचा स्वीकार केलेला आहे. मी अशा देशाचा नागरिक आहे
की ज्या देशाने ज्यू लोकांचा स्वीकार केला, की ज्या ज्यू लोकांचा रोमन सैनिकांनी छळ केलेला होता, त्यांची धर्मस्थानं उद्ध्वस्त केलेली होती, पण अशा ज्यू लोकांचा माझ्या भारताने दक्षिण भारतात त्यांना आश्रय देऊन त्यांचा स्वीकार केला. मला गर्व आहे माझ्या धर्माचा, मला गर्व आहे माझ्या हिंदू धर्माचा की अशा धर्माने पारशी लोकांचं स्वागत केलं. नवे नवे आजपर्यंत माझ्या धर्माने पारशी लोकांना देखील सहकार्य केलेलं आहे. ज्याप्रमाणे नद्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावतात, वेगवेगळ्या मार्गाने ते धावतात, पण शेवटी त्या समुद्रालाच मिळतात, त्याचप्रमाणे माणसाने विविध धर्म विविध पंथ याचा इच्छेनुसार जरी स्वीकार केला, पण त्याचा अंत हा शेवटी ईश्वराजवळच होतो. मला गर्व आहे माझ्या हिंदू धर्माचा, मला गर्व आहे मी ह्या सभेचा उल्लेख एक पवित्र सभा म्हणून करतो. ही अशी पवित्र सभा आहे जशी भगवद्गीतेतील संदेश पवित्र आहे तशी ती सभा आहे. जसं गीतेत म्हटलेलं आहे की तो कोणी कसा का असेना, कितीही वाईट असेल, पण मी त्याचा शेवटी स्वीकारच करणार. अशा प्रकारे कट्टरता, धर्मसहिष्णुता याच्याने संपूर्ण पृथ्वी ही होरपळून गेलेली आहे. मानवाचा संहार होत आहे. जर ही कट्टरता, ही सहिष्णुता, ही धार्मिक विध्वंसता नसती तर ही पृथ्वी अजून सुंदर झाली असती. आणि या सभेच्या अनुषंगाने हा जो असुर आहे धर्मसहिष्णुतेचा, याचा नाश होईल आणि एक मानवाची काळजी करणारा सहिष्णु समाज निर्माण होईल अशी या सभेकडून मला अपेक्षा आहे. या आणि अशा अनेक प्रकारची भाषणं, जवळजवळ 17 दिवस हे संमेलन चाललं शिकागोमध्ये आणि दर दिवशी स्वामी विवेकानंद यांचं व्याख्यान असायचं. अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी या 17 दिवसात भारतीय धर्माचा, हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि समोरची जी व्यक्ती, समोरच्या जे इतर धर्मांची लोक होते यांची कानटोचणीही केली. अशा प्रकारे स्वामी विवेकानंद यांनी विदेशात भरपूर सभा घेतल्या. तिथून आल्यानंतर ते भारतातही त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. पण त्यांचं दुर्भाग्य असं, वयाच्या 39 वर्ष त्यांचं आयुष्य होतं आणि 4 जुलै 1902 रोजी या महान विभूतीचा निधन झालं आणि भारत एक धर्मप्रचारक याला मुकला. अशा या महान विभूतीला माझा मी शतशः प्रणाम करते आणि माझ्या शब्दांना इथं विराम देते. आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानते. जय हिंद, जय भारत.